दबकत चालणाऱ्या त्या वाघाने एका क्षणासाठी थांबून आपल्या उभ्या असलेल्या मादी कुत्रीकडे पाहिलं। डोळ्यात एक विचित्र चमक होती, अंगात अनावर ताकद। तरी त्या वाघाने त्या मादी कुत्रीवर हल्ला केला नाही, तो मागे हटला। पण का? संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाहीये। ही साधी गोष्ट नव्हती, हे नुसते शिकारीचं दृश्य नव्हतं, हा त्या ऋणानुबंधाचा क्षण होता, जो रक्ताच्या नात्याहून देखील मोठा होता। त्या कुत्रीने त्याच्यावर कधीच हल्ला केला नव्हता। उलट जेव्हा तो लहानगा होता, आईच्या उभेला तळमळणारा, उपाशी हतबल होता, तेव्हा हिच्याच दुधानं त्या वाघाचा जीव वाचला होता। त्याच्या जन्मदाती आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्यावर हा आणि त्याचे इतर भावंड अनाथ झाले। पण या मादीने त्यांना केवळ मायाच दिली नाही, तर त्यांना स्वतःच्या पिलाप्रमाणे वाढवलं, त्यांना जगण्यासाठी मदत केली। ती फक्त त्यांची पालक नव्हती, ती त्यांची खरी आई झाली। आता इतक्या वर्षांनंतर परिस्थिती वेगळी होती। वाघ आज एक भक्षक झाला होता, जंगलाचा राजा, आणि समोर ती फक्त एक कुत्री। पण निसर्गाच्या क्रूर नियमावर मात करणारा हा एक नाजूक बंध होता, तो मातृत्वाचा। त्याने तिच्याकडे पाहिलं, जणू तिच्या डोळ्यातून त्याने पुन्हा तोच ममतेचा स्पर्श जाणवला। वाऱ्याच्या झुळुकीने त्याच्या आठवणी उजळल्या। तो क्षण त्याने पहिल्यांदा तिच्या अंगाखांद्यावर खेळायला सुरुवात केली होती, तिच्या प्रेमळ जिभेने त्याला साफ करताना मिळणारा उबदार स्पर्श, आणि ती रात्र जेव्हा भुकेने व्याकुळ असताना तिने आपल्या पिलासोबत दूध पाजलं होतं। हा वाघ मागे वळला, शांतपणे, डोळ्यात कृतज्ञतेचे भाव। त्याने आज जगाला दाखवलं की प्रेम आणि ऋणानुबंध कोणत्याही शक्तीपेक्षा मोठं असतात। तो वाघ होता, एक निर्दयी शिकारी होता, पण त्या मातृत्वाने त्याला एका क्षणात प्रेम, कृतज्ञता आणि मानवीय भावनांचा आरसा दाखवला। ही केवळ एक गोष्ट नव्हती, ही निसर्गाच्या नियमांना मोडून टाकणारी एका प्रेमळ बंधाची महान गाथा होती। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा, आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।